नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या स्वयंपाकासाठी मी बनवत होती वांग्याची सुकी भाजी। त्यासाठी भरपूर असे वांगे मी इथे चिरून घेतले आणि लगेच पाण्यामध्ये टाकली वांगी, नाहीतर ते काळे पडता। आता वांगी चिरून झाल्यानंतर इथे मी भाजीसाठी टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेते। माझ्या घरात 2च मेंबर आहे, मी आणि माझे मिस्टर। मुली लहान आहे अजून, तर इथे मी दोन जणांचाही स्वयंपाक बनवते। तर कांदा टोमॅटो चिरून झाला। पीठ आधीच भिजून ठेवलेलं होतं, जेणेकरून भाजीला फोडणी देईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जाईल। आता कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं। तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी दिली। जिरे मोहरी छान तडतडली की चिरून घेतलेला टोमॅटो जो आहे तो एक टोमॅटो इथे मी वापरलेला आहे। तर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी आता इथे परतून घेते। टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की मग यामध्ये घालणारे सुके मसाले। आता सुक्या मसाल्यामध्ये मी काय खूप असे जगभरातले मसाले वापरत नाही, फक्त लाल मिरची पावडर, अंबारी मसाला आणि थोडीशी हळद, इतकेच माझे सुके मसाले असतात। तर सुके मसाले पण 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर चिरून घेतलेली कोथिंबीर यात मी घालते आणि कोथिंबीर पण तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घेणार। आता कोथिंबीर परतून झाल्यानंतर वेळ आहे वांग्यांची। तर आपण चिरून ठेवलेली वांग्याची ती याच्यामध्ये कढईत घालायची। मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेते वांगे पण। या स्टेजलाच मी इथे ना थोडंसं मीठ टाकलं पाहिजे होतं, पण मी विसरले। वांगे मिक्स करून घेतले, झाकण ठेवलं आणि एक 4 ते 5 मिनटं वांग्याची एक चांगली वाफ काढून घेतली। तर वाफ काढून आता झाकण ठेवून वाफ काढून झाल्यानंतर परत एकदा झाकण उघडून या वांग्याला जे ते मिक्स केलं, तेव्हा लक्षात आलं की आपण मीठ टाकायचं विसरलो आहे भाजीमध्ये। तर आता एक 4 ते 5 मिनटानंतर परत झाकण उघडलं आणि नंतर परत एकदा वांगी हलवून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकलं। आता हे वांगं जे आहे ते वाफेवरच छान शिजतं, पण जर आपल्याला नुसतं वाफेवर शिजवायचं असेल तर अधूनमधून याला सारखं हलवत राहावं लागतं। त्यामुळं थोडंसं एक घोटभर पाणी मी यात घातलं होतं। मला वांगं सुक्कंच बनवायचं होतं, त्यामुळं थोडंच पाणी मी इथं वापरलं वांगे शिजण्यापुरतं। आणि झाकण ठेवून हे वांगं जे ते मी आता शिजून घेते आणि पोळ्या होईपर्यंत हे वांगं काय मी उघडून बघणार नाही। पोळ्या होईपर्यंत हे वांगं जे ते माझं चांगलं शिजेल। तर आता एक साईडला माझं वांगं शिजतंय, तोपर्यंत दुसरीकडे मी पोळ्या करून घेते। 5 ते 6 पोळ्या आमच्या दोघांसाठी मला भरपूर होतात। तर एक 5-6 पोळ्या होईपर्यंत माझं वांगं पण छान शिजून रेडी होणार आहे। तर असा माझा आजचा पूर्ण स्वयंपाक होता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते। पीठ चांगलं भिजल्यामुळं पोळ्या पण छान अशा फुलतात, मऊ लुसलुशीत अशा पोळ्या होतात। तर हाच तो फायदा आहे। हे बघा वांगं शिजून रेडी आहे। चला तर भेटूया पुढच्या